तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नव्याने लागवड केलेला कांदा व काढणी केलेल्या कांद्याचे तसेच काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। याशिवाय कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यासोबत वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्च्या विटा पावसात भिजून फुटल्याने त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। शेगाव, जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यात सायंकाळी व रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही गावात गाराही पडल्या। या पावसाने काढणीला आलेल्या ज्वारी तसेच भुईमुग पिकाचे नुकसान झाले आहे। यावर्षी कांद्याला बाजारभाव नाही, त्यातच काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला। अचानक आलेल्या पावसाने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली। तसेच शेतात असलेल्या कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। मी पुरळगावहून मिनराज पुंडलिक बोदळी बोलत आहो। माझं 2-3 दिवस अवकाळी पावसामुळे 3 एकर कांदा पिकाचं नुकसान झालं। आणि शासनाने अपेक्षेनुसार मला मदत द्यावी।